आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात 27 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती मिळतेय। तर शेतकरी प्रश्नी राज्य सरकार गंभीर नसल्याची सातत्याने विरोधकांकडून टीका होताना दिसतेय। तर पुण्यात 27 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय। खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती मिळतेय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुण्यात 27 डिसेंबरला शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे, यामागचं कारण आणि याचं नेतृत्व खरं तर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे करणार आहेत। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर सुप्रिया सुळे गट केवळ नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी जी आहे ती या मोर्चामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडीमध्ये मग उभाटा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या माध्यमातून देखील पुण्यामध्ये या मोठ्या शेतकरी मोर्चाचं आयोजन 27 तारखेला करण्याचं नियोजित आहे। आणि याबाबतची महत्त्वाची बैठक जी आहे ती काही थोड्या वेळामध्ये पुण्यातल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती पार पडणार आहे। आणि या सगळ्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरणार की नेमकी मोर्चाची रूपरेषा कसं करण्यात येईल। कारण का आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की मुंबईमध्ये देखील महाविकास आघाडीच्या वतीने जी आहे ती मोठा असा मोर्चा धारावी प्रकल्पाबाबत काढण्यात आलेला होता। त्याला देखील मिळालेलं चांगलं यश पाहता इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रित पद्धतीने अशा प्रकारचे मोर्चे असतील, आंदोलन असतील, अशा करण्याची भूमिका सध्या या सगळ्या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते। 2024च्या निवडणुकीच्या दृष्टीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, तर अशा प्रकारचे आंदोलन करावे लागतील, अशा प्रकारचे मोर्चे करावे लागतील आणि लोकांना एकत्रित येत आम्ही तिघे पक्ष एक आहोत हे दाखवण्यासाठी, संदेश देण्यासाठी अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन सध्या म्हणजे एक प्रकारे रोहन महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी समजली जाते का मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी? नक्कीच, खरं तर आपण काही दिवसांपासून पाहतोय की 2024च्या निवडणुकीची तयारी जी आहे ती सगळ्याच पक्षांनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेली आहे। केवळ महाविकास आघाडीच नाही तर भाजपकडून देखील वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते हाती घेतले जात आहेत, लोकांच्या घराघरापर्यंत त्या माध्यमातून पोहोचले जात आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या दृष्टीने सरकारच्या अँटी इन्कम्बन्सीचा लाभ घेत कुठेतरी लोकांना एकत्रित करण्यासाठी किंवा अशा प्रकारचे शेतकरी आक्रोश मोर्चे असतील, आंदोलनं असतील किंवा निदर्शनं असतील आणि सरकारच्या विरोधातली भूमिका स्पष्टपणे मांडणं असेल हे असे कार्यक्रम जे आहेत ते सध्या घेतलेले पाहायला मिळत आहेत। आपण माहिती की पुण्यामधून सुप्रिया सुळे यांचे 2 लोकसभा विधानसभा मतदारसंघ आहेत, खडकवासला असेल किंवा शिरूर मतदारसंघ जो आहे लोकसभेचा, जो अमोल कोल्हेंचा मतदारसंघ त्यांना हडपसर आहे। त्यामुळे त्यांना पुणे हे सेंट्रिक ठेवून दोघांनाही योग्य पडणारं शेतकरी मोर्चासाठी चांगलं ठिकाण आहे। त्यामुळे शिरूर मधून देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चासाठी येऊ शकतात। तर इकडून बारामतीकडून देखील सुप्रिया सुळे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये येऊ शकतात आणि शेतकरी आक्रोश मोर्चा यशस्वी करू शकतात अशा प्रकारचे सुरू असलेलं पाहायला मिळतं। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।